नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आजपासून आपण काहीतरी म्हणजे जे बिगिनर आहेत, जे नवीन क्रिएटिव्हिटी शिकत आहे, ज्यांना उलन मॅट रंगोलीमध्ये बिझनेस करायचा आहे किंवा कोणाला आवडीसाठी शिकायचं आहे, अशांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. यामध्ये जसं की बेसिकमध्ये आता सर्वात महत्त्वाची माहिती असते की याला काय काय मटेरियल लागतं. तर हे मटेरियल काय काय लागतं यावरती मी एक व्हिडिओ टाकलेलाच आहे. परंतु नेक्स्ट स्टेप जेव्हा तुम्हाला छोट्या छोट्या रांगोळ्या क्रिएट करायच्या असतात तेव्हा त्या रांगोळ्यांच्या डिझाईन्स आपण एकदम दुसऱ्यांकडून टेन्सिल्स परचेस करायचं बघत असतो. तर दुसऱ्यांकडून ट्रेसिंग वगैरे घेतल्यापेक्षा आपण छोट्या छोट्या रांगोळ्या स्वतःच बनवू शकतो. म्हणजेच 1 फीटच्या रांगोळ्या आपण कशा बनवायच्या यावरती आजचा हा व्हिडिओ आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीने मी हा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. आणि हो, काहीही डाऊट असला तर मला नक्की कमेंट करा, मी त्यावरती व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल. आणि तसेच आणखी आपण काय काय बघायचं यावरती सुद्धा मला कमेंट करा, आपण ते सुद्धा व्हिडिओ बघू. तर चला करूया सुरुवात आपल्या व्हिडिओला. सर्वात आधी मी एक प्लेट घेतलेली आहे राऊंड शेपसाठी. आता तुम्ही वाटी पण घेऊ शकता, छोटंसं काही पण घेऊ शकता. पुढे तुमच्या लक्षातच येईल की हे मेजरमेंट चेंज कसं करायचं. तर सर्वात आधी मी प्लेटनी गोलाकार काढलेला आहे आणि ही पृष्ठ घेतलेलं आहे. साडी वगैरेचे ड्रेसेसचे बॉक्स येतात त्यामधली पट्टी आहे, तर ती घेतलेली आहे. आणि त्याच्यावरती आता आपल्याला छोटासा आकार काढायचा आहे. आता सर्वात आधी जी ट्रेंडिंगमध्ये शेप्स चालतात ना, तेच शेप्स आपण बघणार आहोत. तर जसं की मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने तुम्हाला तो शेप त्यावरती अर्ध आकारामध्ये काढायचा आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला कट कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याचे दोन्ही भाग आपले इझिली निघणार आहेत. आता बघा, हा सुंदर असा शेप तयार झालेला आहे, खूप ट्रेंडमध्ये चालू आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की याला 1 इंचाचं मेजरमेंट बेसवरती घ्यायचं आहे. आता बेस आपलं 1 इंचाचं बरोबर झालेलं आहे. आता तुम्ही यामध्ये शेप लांबीला कितीही घ्या, रुंदीला कितीही घ्या, पण खालचं जे टोक राहतं ते 1 इंचाचं ठेवा, म्हणजे तुम्हाला 5 इंचाच्या प्लेटसाठी हे योग्य ठरेल. जसं की आता बघा, माझ्याकडे मोठा पण शेप आहे, पण खालचा बेस जो आहे तो 1 इंचाचा आहे. आणि हे जे आपलं प्लेटचं मेजरमेंट आहे ना, हे पूर्ण मेजर जर करतो म्हटलं तर हे पूर्ण 5 इंचाचं आहे. आता 5 इंचाच्याला 1 इंचाचं मी असा 1 फीटच्या रांगोळ्यांसाठी बेस वापरते. आता तुमच्या लक्षातच आलं असेल की मी बेस कुठलाही 5 इंचाची ही प्लेट घेतली आणि मला कुठलीही रांगोळी काढायची आहे 1 फीटमध्ये, तर मी 1 इंचाचं स्ट्रोक ठेवणार आणि इकडे मग डिझाईन काही चेंज हो माझ्या, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आता आपण याला हाफ शेपमध्ये करून घेऊ. आता हा हाफ सर्कल झाला आहे. आता जेव्हा आपण 1 फीटची पूर्ण रांगोळी बनवतो ना, तेव्हा जसं की तिला जर अर्धं आखलं तर अर्धं रांगोळी बनतो. मग आपण कस्टमरला पेअर देऊ शकतो आणि तुम्हाला फुल काढायची असेल तर डायरेक्टली फुल. आता बघा, जसं की मी ही पूर्ण आखून घेतली आहे, थोडी थोडी जागाच ठेवलेली आहे, कारण उलनला रिटर्न यायला जागा हवी असते. तर आता हे पूर्ण शेपमध्ये झाल्यानंतर ही पूर्ण 1 फीटची रांगोळी तयार होणार आहे आपली. आता ही 1 फीटची रांगोळी तयार झाली. आता जसं की हाफ जी आपली छोटी आहे, छोटीवाली जर घेतली तर ही रांगोळी छोटी बनेल. आता हे मोठं घेतलं 13 इंच, आता हिला 1 फीट म्हणता येईल. 12 इंचाचा 1 फीट. आता ही झालेली आहे 13 इंच. आता जसं की मी हाफ मधातून कट केलं होतं आणि तुम्ही म्हणत असाल की हे तर व्यवस्थित आलेलं नाही, तर जी मधात आपण गॅप सोडली आहे ना, ती जर गॅप आपण कॅन्सल केली आणि एकच मधात रेष घेतली ना, तर ते कवर होऊन पूर्ण हाफ होऊन जाईल. अशी ॲडजस्टमेंट आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ही 1 फीटची रांगोळी बनवली आहे. यात कलर कॉम्बिनेशन खूप छान छान आहे, तुम्ही बघू शकता. इंस्टाग्रामवरतून स्क्रीनशॉट काढत राहायचे कलर कॉम्बिनेशनचे. त्यानंतर नेक्स्ट आता स्केलने मी दुसरं ट्रेंडवरती तुम्ही बघितलं असेल, ही डिझाईन खूप चालू आहे. तर आता हिला अशा पद्धतीने आखायचं आहे, खालून निमुळत्या आकारामध्ये थोडं वाकडं घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा टोकाकडे परत न्यायचं आहे. आता ही डिझाईन झालेली आहे अशा पद्धतीची. आता हिला खालून पुन्हा आपल्याला 1 इंच हवं आहे, हे 1.5 इंच झालेलं आहे. त्यामुळे आपण यातलं जे एक्स्ट्रावालं आहे ते कट करून घेऊ, म्हणजे आपल्याला हे फक्त 1 इंच हवं आहे. आता 1 इंचाचं कट केल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला याला यूज करायचं आहे. यामध्ये तुम्ही जाड घेऊ शकता, टोकाला उंच घेऊ शकता, त्याची रुंदी पसरवू शकता. फक्त आणि फक्त टोक हे जाड असायला हवं, 1 इंच असायला हवं. आणि आता ही अशा पद्धतीने आपली सुंदर अशी ट्रेंडिंगवाली रांगोळीसुद्धा तयार झाली. आता मी हे स्टाईलवरती काढत आहे, तुम्ही हे आधी स्टाईलवरती प्रॅक्टिस म्हणून करून घेऊ शकता, नंतर ना तुम्ही याला रेक्झिनवरती घेऊ शकता. हे फक्त प्रॅक्टिससाठी आपण बेस खाली घेत आहोत.
आता याला जर तुम्ही रुंदीला घेतलं तर थोडं जाड बनेल. आता हे पाकळ्या खूप झालेल्या आहेत. तुम्हाला जर कमी पाकळ्या हव्या असेल तर तुम्ही याची जाडी जास्त घेऊ शकता आणि 1 इंचाच्या वरती 1.5 इंच घेऊ शकता. तिसऱ्या नंबरवरती आपण ट्राय करणार आहोत सुंदर असं ट्रेंडिंगमध्ये जे आपण बघतो हार्ट शेपमध्ये खूप डिझाईन्स चालू आहे. आता माझा हार्ट शेप हा कसा येतो आपण बघू, कारण मी हार्ट शेप फर्स्ट टाईम ट्राय करत आहे. आणि जसा आकार निघाला ना तसा आकार एक ट्रेंड बनत असतो. तुम्ही इथे जर वेगवेगळ्या डिझाईन्स टाकल्या आणि त्याला कट करून खोलून बघितलं तर तुम्हीसुद्धा नवनवीन डिझाईन बनवू शकता. आता हा तिसरा शेप झालेला आहे. अशा पद्धतीचे खूप सारे शेप्स आपण बनवू शकतो. फक्त आणि फक्त याचा बेस जो आहे तो 1 इंचाचा असू द्या. म्हणजे तुम्हाला जर 1.5 फीटमध्ये काम करायचं असेल तर 5 इंचाचं तुमचं खालचा बेस आहे. आता तुम्हाला येथे चेंजेस काय करता येईल, चेंजेसमध्ये तुम्ही ना आतमधलं 1 इंच, 2 इंच, 3 इंच, 4 इंच जसं पाहिजे तसं राऊंड मधात यूज करू शकता आणि साईडला अशा पद्धतीने तुम्ही रांगोळ्या तयार करू शकता. तर यालासुद्धा गोल राऊंडमध्ये जर घेतलं तर आपलं हे सुंदर असं काहीतरी फुलच तयार होईल. त्यानंतर फोर्थमध्ये आपण वेगळं पान, आंब्याचं पान म्हणा किंवा वेगळ्या शेपचं पान म्हणा, अशी वेगवेगळी शेपची पाने वगैरे आपण तयार करू शकतो. तुम्ही जर कुठे कुठली डिझाईन बघितली तर तिचा स्क्रीनशॉट काढायचा आणि अशी वेगवेगळी पाने जवळ आपण कट करून ठेवू शकतो. आता ही जर तुम्ही व्यवस्थित लावली ना तर तुमचे व्यवस्थित 1 फीटपर्यंत आरामात डिझाईन्स तयार होतात. आता हाईट कशी घ्यायची, तर आता 5 इंचाचा मधातला राऊंड आहे तर साईडने आपल्याजवळ बाकी राहिलेलं म्हणजे 7 इंच, 7 इंचामधून तुम्ही इकडे आणि इकडे पार्टिशन करून त्याची हाईट डिसाईड करू शकता. आणि असं काही नाही आहे की तुम्ही तीच डिझाईन म्हणजे 12 इंच बनवलं पाहिजे. तुमचं कमी झालं तरी चालतं, जास्त झालं तरी चालतं. एक डिझाईन क्रिएट करणं खूप महत्त्वाचं असतं. तर असे वेगवेगळे शेप्स तुम्ही स्वतः तयार करू शकता, स्टोअर करून ठेवू शकता आणि अतिशय सोप्या पद्धतीने या छोट्या रांगोळ्या क्रिएट करू शकता. आता हे जर पान आपण व्यवस्थित टाकलं तर दुसरं पान आपल्याला तेथे टाकावं लागेल. मी स्टाईलवरती तुम्हाला यासाठी सांगत आहे की हे आधी आपल्याला लक्षात येईल, अरे हे पान व्यवस्थित बसतं या राऊंडला, कुठे जागा वगैरे सुटत नाही. आता कुठे थोडी जागा सुटली तर ती जागा कवर करण्यासाठी प्रत्येक पानात थोडी थोडी गॅप टाकायची. किंवा कुठे जर तुमचं खूप जागा शिल्लक राहत आहे आणि थोड्या जागेनेच तुमचं एक पान बसत नाही आहे तर आतमधला राऊंड थोड्या इंचाने कमी करायचा, म्हणजे इकडे तुमचं ते आत येईल. थोड्या इंचाने वाढवायचा तर ते बाहेर जाईल. तर काही ह्या डिझाईन्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कमेंट करायला विसरू नका.